याची सुरुवात जी झालेली होती सगळ्यात पहिले 15 सप्टेंबरला आम्हाला एक कॉल आलेला होता प्रायव्हेट हॉस्पिटलतर्फे, न्यूज हेल्थ सिटी या हॉस्पिटलतर्फे, की काही AESच्या केसेस आहेत, म्हणजे ॲक्यूट एन्सेफॅलायटिस सिंड्रोमच्या केसेस पीडियाट्रिक एज ग्रुपच्या आहेत आणि त्या हॉस्पिटलला ॲडमिट आहे. त्याच तारखेला म्हणूया की GMC नागपूर इथून पण डॉक्टर तिवारी सरांचा कॉल आलेला होता की त्यांच्याकडे पण AESच्या केसेस आढळलेल्या आहेत, त्यांची संख्या खूप जास्त आहे. या अनुषंगाने आम्ही एक बैठक माननीय अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली बोलवली होती आणि AESच्या केसेस काय आहेत आणि त्याची माहिती कशी गोळा करू या अनुषंगाने ती बैठक झाली. त्याच्यामध्ये त्यानंतर आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल सगळ्यांना माहिती कळवली की तुमच्या हॉस्पिटलला पण जर अशा पद्धतीचे जर केसेस असतील तर त्यांनी आम्हाला कळवावं. या अनुषंगाने आम्ही सगळी डिटेल्स माहिती घेणं सुरुवात केली. आता या अनुषंगाने असं आहे की AES म्हणजे काय, तर ॲक्यूट एन्सेफॅलायटिक सिंड्रोम आहे, ज्याच्यामध्ये फीवर असतं, त्यानंतर अल्टर्ड सेन्सोरियम असतं आणि त्यानंतर कन्व्हर्जन किंवा सीझर त्या पेशंटला होत असतं. अशा प्रकारचे केसेस हे GMCला ॲडमिट होते. नंतर थोडंसं अजून डिटेल गेल्यावर त्याचं बायफर्केशन व्हायला लागलं की काही केसेस अशा आहेत ज्या टिपिकल AESच्या आहेत, ज्या दरवर्षी स्पोरॅडिक केसेस आपल्याकडे आढळत असतात, पण काही केसेस अशा आहेत ज्या प्रेझेंट करत आहे फक्त ॲन्युरिया, म्हणजे मुलाला लघवीच होत नाही आणि त्यानंतर त्याचं रिनल शटडाऊन झालेलं आहे, म्हणजे रिनल पॅरामीटर पूर्ण डिस्टर्ब झालेलं आहे. तर प्रेझेंटेशन काही केसेसचं AESचं होतं आणि काही केसेसचं किडनी शटडाऊन झाल्यानंतर AESकडे जातात. असे दोन प्रकारचे डिफरन्सेस आम्हाला त्या केसेसमध्ये आढळतात. आम्ही अजून त्याच्यामध्ये डिटेलमध्ये गेलो, GMCसोबत चर्चा झाली, बाकी हॉस्पिटलशी चर्चा झाली. तर ह्या ज्या केसेस ज्या आढळलेल्या आहेत त्या काही पर्टिक्युलर आउट ऑफ द स्टेट म्हणजे MP मधून येत आहे आणि त्या पर्टिक्युलर छिंदवाडा डिस्ट्रिक्टच्या आहेत असं आम्हाला आढळलं. मग आम्ही हे अलर्ट जे झाला असल्यामुळे NCDC दिल्लीला कळवलं, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटला कळवलं, सोबतच जे छिंदवाडाचं डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांना पर्सनली मी कॉल करून सांगितलं की तुमच्याकडच्या ह्या केसेस आहेत, हे टिपिकल ॲड्रेसेस आहेत आणि काही मुलांचा मृत्यू पण झालेला आहे, तर तुम्ही पण तुमच्या लेवलवर इन्व्हेस्टिगेशन सुरू करा. तर अशा प्रकारचा अलर्ट आम्ही जनरेट केला. त्यानंतर कंटिन्युअस VC NCDC दिल्ली ऑलमोस्ट रोज VC आमचं झालेलं होतं आणि त्यांनी दिलेल्या सूचनेनुसारच आम्ही टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात केली. सर्वप्रथम NIVची टीम इथे आलेली होती आणि सोबतच स्टेटची टीम पण आलेली होती. तर या टीमनी पण नागपूरमध्ये ज्या केसेस आढळलेल्या आहेत त्या केसेसच्या अनुषंगाने इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं. आता याच्यामध्ये दोन डिमार्केशन झाले. काही केसेस ज्या होत्या त्या टिपिकल AESच्या असल्यामुळे त्याचं वेक्टर बॉर्न रिलेटेड किंवा वेक्टर बॉर्न सर्व्हिलन्स आम्ही आमच्या लेवलवर सुरू केलं. काही मॉस्किटोचे सॅम्पल्स घेतले आणि काही आपल्या या अनुषंगाने पाण्याचे नमुने असतील, सिरोलॉजिकल सॅम्पल्स, हे सॅम्पल्स घेणं पण सुरू केलं. 3 पेशंटचे आम्ही सॅम्पल्स NIV पुणेला पण पाठवलेलं होतं, पण त्याच्यामध्ये जे सॅम्पल्स ज्याच्यासाठी आम्ही टेस्टिंग केलेलं होतं तर त्याच्यामध्ये जसं चांडीपुराचं टेस्टिंग आहे किंवा आपलं JEचं टेस्टिंग असेल, HSVचं असेल, वेस्ट नाईल फीवर, स्क्रब टायफस, हिपॅटायटिस AE, ह्या सगळ्या टेस्टिंग ह्या निगेटिव्ह आलेल्या आहेत. इन सायमल्टेनियसली GMCला किंवा बाकी हॉस्पिटलला त्यांनी व्हायरल पॅनल लावलेलं होतं, ज्याच्यामध्ये व्हेरियस कॉजेस ऑफ द व्हायरसेस काय आहे AESचे ते शोधण्याचा प्रयत्न केला, पण तिथे पण कोणत्याही रुग्णाला म्हणजे सगळे टेस्ट रिपोर्ट्स हे निगेटिव्ह आलेले होते. सोबतच जेव्हा आम्ही सगळे केस पेपर घेतले तेव्हा असं लक्षात आलं की काही पेशंट्समध्ये जे पॅरेंट्सची हिस्ट्री घेताना लक्षात आलं की त्यांच्याकडे कोल्ड ड्रिपचं हे सॅम्पल किंवा कफ सायरप त्यांच्याकडे कॉमन हे आढळून आलेलं आहे. जेव्हा सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स निगेटिव्ह येत आहेत तेव्हा आणि टिपिकल प्रेझेंटिंग जो MP मधून लॉट आलेला जो पेशंटचा होता त्यांच्याकडे हे कोल्ड ड्रिपचं सॅम्पल्स आढळून आलं आणि त्यांच्याकडले सगळे पेशंट जे प्रेझेंटिंग सिम्पटम्स विथ ॲन्युरिया आणि आपलं काय म्हणूया रिनल शटडाऊन असल्यामुळे ते थोडंसं लिंक करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि हे आम्ही FDA आणि डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन छिंदवाडा यांना कळवलं. मग NCDC दिल्ली आणि छिंदवाडा डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन यांच्याशी कोऑर्डिनेशन झाल्यानंतर त्यांनी FDA तर्फे ते सॅम्पल सील करण्यात आले आणि तिथे DEG हे त्याच्यामध्ये अतिप्रमाणात हे आढळून आलेलं आहे. तर या अनुषंगाने आमची GMCची टीम आणि बाकी एम्सची टीम असेल किंवा बाकी पर्सनल हॉस्पिटलची टीम चांगल्या पद्धतीनं कोऑर्डिनेट करतो आहे आणि जेवढेही पेशंट्स ॲडमिट आहेत त्यांचं डेली रिपोर्टिंग आणि डेली फॉलोअप आमच्यातर्फे पण घेत आहे. आजच्या स्थितीत बघायचं झालं तर टोटल 36 केसेसची लाईन लिस्ट आमची झालेली आहे, म्हणजे मिड ऑगस्टपासून या केसेस येणं सुरू झालेलं होतं. टोटल 36 केसेसची लाईन लिस्ट झालेली आहे. त्याच्यापैकी टोटल 19 डेथ्स रिपोर्टेड हे आम्ही केलेले आहे. टोटल 19 डेथ्स रिपोर्टेड केलेल्या आहे. त्याच्यातल्या जर महाराष्ट्र आणि MP असं वर्गीकरण केलं तर MPच्या टोटल 13 डेथ्स ह्या नागपूरमध्ये झालेल्या आहेत. टोटल 13 डेथ्स झालेल्या आहेत. त्याच्यातल्या 12 छिंदवाड्याच्या आहेत आणि 1 सिवनीच्या आहे.
आणि उरलेल्या ह्या महाराष्ट्राच्या आहेत ज्या 6 डेथ आहेत. ज्या महाराष्ट्रातल्या 6 डेथ आहेत त्याच्यामध्ये आम्हाला कोणतीही हिस्ट्री कफ सिरप रिलेटेड म्हणजे कोल्ड ड्रिप रिलेटेड कुठेही आढळलेली नाही. ते स्पोरॅडिक केसेस जशा असतात दरवर्षी त्या पद्धतीच्या ह्या डेथ आढळलेल्या आहेत. आजच्या स्थितीत अजून 12 केसेस आपल्याला पूर्ण नागपूरमध्ये ॲडमिटेड आहेत, ज्याच्यामध्ये GMC आहे. GMCला सगळ्यात जास्त 5 केसेस आहेत, एम्सला 2 केसेस आहेत, न्यू हेल्थ सिटीला 1 केस आहे, LMHला 1 केसेस आहे, कलर हॉस्पिटलला 1 केसेस आहे, गेटवेला 1 केसेस आहे. तर अशा पद्धतीनं केसेस सध्या ॲडमिट आहेत आणि त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरू आहे. GMC आणि बाकी सगळे एक्सपर्ट त्याच्यावर GMC म्हणून तिथले पिडियाट्रिशियन चांगल्या पद्धतीनं उपचार करतात. एमपीतले आपल्याला आढळते ते जसं सिवनी आणि छिंदवाड्यातले आढळले, त्यांची हिस्ट्री घेतली होती तर त्याच्यात कोल्ड्रिंकचा वापर झालेला सगळ्यांकडे आढळून आलं का? इनिशियली जे पेशंट ॲडमिट झालेले होते त्यांची डेथ 1.5 ते 2 दिवसामध्ये झालेली होती, तर त्यावेळेस व्यवस्थित हिस्ट्री इलिसिट नाही करता आली. पण काही पेशंट्समध्ये जेव्हा हिस्ट्री इलिसिट केली तर पॅरेंट्सकडे त्याचं कोल्ड्रिपचं बॉटल ते मिळालेलं आहे. आता डिटेल इन्व्हेस्टिगेशन ते दिल्लीची टीम येत आहे ती करणार आहेत आणि त्या इंडिव्हिज्युअल सगळ्याचे केस हिस्ट्री घेतल्यानंतर किंवा एपिडेमॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन किंवा त्यांचं क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतरच त्याला सांगता येईल की पूर्ण केसमध्ये कोल्ड्रिपचं इन्व्हॉल्वमेंट होतं की नाही. नागपूर महानगरपालिका हद्दीमध्ये सगळे आढळून आलं म्हणजे कोल्ड्रिपचा पुरवठा झाला किंवा नाही. काल FDAच्या यांच्याशी बोलणं झाल्यानंतर आपल्या नागपूर महानगरपालिकेमध्ये कोल्ड्रिपचं कुठेही म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आढळलेलं नाही. कोल्ड्रिपमध्ये सर हे जे आपल्याकडे पेशंट होते त्यांच्या चौकशीमध्ये डायलेथिन ग्लायकोल म्हणजे DEG किती प्रमाणात होतं आणि त्या जे सॅम्पल्स आहेत त्याच्यामध्ये हे द्रव्य जे आहे हे सापडलं का आणि दूषित का बरं झालं, कोणतं इंडस्ट्रीयल याच्यामध्ये मटेरियल आहे ते वापरण्यात आलं, याचं काही सापडलं का, हे दूषित का झालं सिरप? नाही, याचं जे DEGचे जे सॅम्पल जे दूषित आढळलेले आहेत ते छिंदवाड्याने जे कलेक्ट केले, छिंदवाडा ॲडमिनिस्ट्रेशन जे कलेक्ट करून तिकडे FDAला पाठवले त्यांच्यातर्फे ते मिळालेलं आहे. आपल्यातर्फे एकही ते मिळालेलं नाही. पण डायइथिल ग्लायकॉल हे टॉक्सिनसारखं किंवा पॉयझनस असल्यामुळे त्याचं अतिप्रमाण त्या सिरपमध्ये आढळल्यामुळे हे कंप्लीट ॲन्युरिया झाल्यानंतर रिनल शटडाऊन झालेलं असं त्याच्यामध्ये आढळून येतं. सर, मृतांचा आकडा आता 12 वाजेपर्यंत आज किती आहे या सगळ्या घटनांमध्ये? मी तेच मगाशीच मी सांगितलं, मेंदू जर वगळता आपण टोटल 19 डेथ्स आपल्याकडे रिपोर्टेड झालेल्या आहेत. त्याच्यातल्या महाराष्ट्रातल्या 6 डेथ आहेत ज्या काहीही म्हणजे कफ रिलेटेड किंवा कफ सिरप रिलेटेड दिसत नाही. उरलेल्या ज्या 13 डेथ MPच्या आहेत त्यांचं इन्व्हेस्टिगेशन त्यांचं सुरू आहे. ते मोस्टली छिंदवाडा ब्लॉकच्या आहेत. सर, दिल्लीतील कोणती टीम येणार आहे आणि कधी येणार आहे आणि ती नेमकी त्याचा फोकस काय असणार आहे आणि ती छिंदवाड्याला सुद्धा जाईल काय? NCDC दिल्लीतर्फे त्यांची टीम एम्स नागपूरचीच राहील आणि ते इन्व्हेस्टिगेशन करतील. सर, जे आता आपल्याकडे रुग्ण ॲडमिट आहेत त्यांची परिस्थिती कशी आहेत आणि ज्यांची डेथ झाली त्यांचं आपण PM वगैरे केलेलं आहे का, म्हणजे त्यांचे रिपोर्ट्स येणं अपेक्षित आहे का की त्यांचा मृत्यू सायरपमुळे आहे? जेवढे हे आपले जे सध्या ॲडमिट आहेत काही पेशंट अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती तेवढी काही चांगली नाही. काही केसमध्ये अजूनही काही PM आमच्या GMC तर्फे करण्यात आलेले नाही. तो एक आहे. आणि अजून काय याच्यामध्ये अजून एक सांगायचं झालं की इन बिटवीन 3 पेशंटची आम्ही रिनल बायोप्सी केलेली होती. त्याच्यामध्ये GMCने डॉक्टर तिवारी सरांतर्फे झालेली होती. तर त्याच्यामध्ये ॲक्यूट ट्युब्युलर नेक्रोसिस आढळलं असल्यामुळे टॉक्सिन किंवा काहीतरी एक वेगळं असायला पाहिजे हा थॉट समोर आला, एक थेअरी समोर आली. त्यानुसारच मग कप सिरप आम्ही आयडेंटिफिकेशन आणि कोल्ड ड्रिप याचं लिंक जुळवण्यामध्ये आम्हाला त्याची मदत झाली. सर, यामध्ये आपल्या इकडून काय प्रायोगिक करू काय म्हणजे ज्या पद्धतीनं हे सगळे घटना समोर आल्यावर काय अलर्ट देण्यात आलेले आहे? सध्या जे रुग्ण आहेत त्यांची प्रकृती सुधारते आहे का? छत्तीसगड म्हणजे छिंदवाड्याचे असो की महाराष्ट्रातले काही रुग्ण? याच्यामध्ये GMC नागपूर आणि बाकी सगळ्या हॉस्पिटलने एक चांगल्या पद्धतीचं पिडियाट्रिक असोसिएशनने चांगल्या पद्धतीचं कोऑर्डिनेशन केलेलं आहे. जे DEGवर एक अँटीडोट वापरायचा आहे तो पण त्यांनी वापरत आहे आणि काही पेशंटमध्ये त्याचा रिस्पॉन्स पण चांगला मिळत आहे. होप सो की मोस्ट ऑफ द पेशंट याच्यामधून रिकवर होतील आणि जे एक म्हणूया की या पद्धतीने ट्रीटमेंट असायला पाहिजे होतं ते इनिशियली थोडंसं झालेलं असेल पण आता त्याच पद्धतीने सगळीकडे ट्रीटमेंट होते आणि तसं कोऑर्डिनेशन हे आहे प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटलचं आम्ही करतो.